नाईस. नाही शानू, मला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती. म्हणजे एवढं सगळं घडून झालं तरी तू एक चांगली बायको आहेस, चांगली लाईफ पार्टनर आहेस, हे प्रूफ करून दाखवलंस. आता आपण 7 जन्मांसाठी एकमेकांशी बांधलं जावं यासाठी तू पूजा करणार आहेस. तुला आठवत नसेल जानू, पण मागच्या वर्षी आपण दोघांनी मिळून याच हॉलमध्ये खूप प्रेमाने पूजा केली होती. आय गेस त्याचंच फळ आहे हे. नाव आय एम शुअर जानू, आता जगातलं कुठलंही संकट आलं तरी आपल्या दोघांना एकमेकांपासून कोणीही वेगळं करू शकणार नाही. अगदी 7 जन्मच काय, 70, 700, 7,000 जन्म आपल्याला कोणीही वेगळं करू शकणार नाही. बघा, उशीर झाला ना आपल्याला निघायला. किती गर्दी आहे. बरं तुम्ही थांबा, मी पटकन पूजा करून येते. लक्ष्मी, अगं थांब. कुठे चाललीस तू? हे बघ, या अशा गर्दीच्या ठिकाणी मी तुला जाऊ देणार नाही. हो, गर्दी? एवढीच गर्दी असते दरवर्षी. आम्ही सगळ्या बायका अशीच पूजा करतो. आलेच मी. थांब. काय सांगितलं ऐकलं नाहीस का तू? हे बरं आहे, म्हणजे डिस्चार्ज मिळाल्या तुझा हट्ट सुरू झाला. हो, डॉक्टरांनी काय सांगितलंय विसरलीस का तू? त्यांनी सांगितलंय गर्दीच्या ठिकाणी जायचं नाही. लक्ष्मी, जर तू माझं ऐकलं नाहीस ना तर आज पुन्हा डॉक्टरांकडे घेऊन जाईना. जायचंय का? नाही मग? नाही हट्ट करत मी. तुम्ही असे चिडू नका. मग काय करू? गोड बोलून ऐकतेस का तू? ऐकते तर, पण तुम्ही असे डोळे मोठे करून खरे रागावलात ना की घाबरायला होतं मला. हा, आता चेष्टा नको करूस माझी. चेष्टा नाही करत आहे, खरंच घाबरायला होतं. उगाच काहीतरी बोलू नकोस. खरंच घाबरते. बघा कसे डोळे मोठे मोठे करता तुम्ही. हो का? असे ठीक आहे. नाही नको, याने आणखीन घाबरायला होतं. चला तयारी तर करूया, म्हणजे मग पूजा करता येईल. हो, बघ काय काय मला सांग बरं. बरं, आता गेल्या सगळ्या बायका, आता जाऊ? नाही, जाऊ असं विचारलंस ना म्हणून नाही म्हटलं. म्हणजे जाऊया का असं विचारलं असतंस तर हो म्हटलं असतं. लक्ष्मी, जशी तुला माझी जन्मोजन्मीची साथ हवी आहे तशी मलाही तुझी जन्मोजन्मीची साथ पाहिजे. मी पण येणार तुझ्या बरोबर. प्रेमातली अनोखी वाटाघाटी, माझे सारे सोहळे तुझ्यासाठी. पारिजातातला गंध तू अंगणी, दागिना तू गळा हो खरा तन्मणी. कळले ना का अन कशा जुळल्या गाठी, माझे सारे सोहळे तुझ्यासाठी. सावकाश खा हा. आणि हो, तुम्हा सगळ्यांना एक गोष्ट सांगायची आहे. तुम्हा सगळ्यांसाठी मी काही खास गिफ्ट्स मागवलेत. ओ ते गिफ्ट घेऊन या. कसं आहे, आज वटपौर्णिमेचा सण आणि इतका खास क्षण असताना तर तुम्हाला खाली येत कसं पाठवणार मी? सवाष्णींनी नेहमी नटून थटून राहायला पाहिजे. यामध्ये एक साडी आणि मेकअप किट आहे. वहिनी, ही साडी, ही गिफ्ट, हे सगळं खरंच खूप छान आहे. मी पण तुमच्या सगळ्यांसाठी एक भेट आणली आहे, पण त्याआधी मला तुम्हा सगळ्यांकडनं काहीतरी भेट हवी आहे. आपण बायका नेहमी आपल्या मुलांची काळजी घेतो, नवऱ्याची काळजी घेतो, त्यांच्या दीर्घायुष्यासाठी देवाकडे रोज प्रार्थना करतो. पण ह्या सगळ्यात आपण सगळ्याजणी स्वतःकडे मात्र दुर्लक्ष करतो. आपण स्वतःकडे लक्ष द्यायला विसरूनच जातो. स्वतःची काळजी घेत नाही.
आणि म्हणूनच आजच्या दिवशी आपण सगळ्यांनी मिळून स्वतःची काळजी घ्यायची आणि स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायची शपथ घ्यायची. आता तुम्ही असा माझ्यासारखा हात करा आणि सगळ्यांनी माझ्या मागे म्हणा. आम्ही आज वटपौर्णिमेच्या दिवशी सगळ्या जणी शपथ घेतो की आज आम्ही बायका वटपौर्णिमेच्या दिवशी शपथ घेतो की आम्ही आमच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणार नाही. आम्ही इथून पुढे स्वतःकडे दुर्लक्ष करणार नाही. योग्य वेळेत योग्य तो पोषक आहार नक्की घेऊ योग्य वेळेत योग्य तो पोषक आहार नक्की घेऊ आणि रोज न चुकता व्यायाम करू. रोज न चुकता व्यायाम करू. वर्षातून एकदा तरी स्वतःच्या सगळ्या मेडिकल टेस्ट करू. वर्षातून एकदा तरी स्वतःच्या सगळ्या मेडिकल टेस्ट करू. भावना काय झालं? काकूची आठवण येते. सॉरी. तर वर्षातून एकदा सगळ्या मेडिकल टेस्ट करू तर वर्षातून एकदा सगळ्या मेडिकल टेस्ट करू आणि एकमेकींना टेस्ट करण्याची आठवण देखील करू. आणि एकमेकींना मेडिकल टेस्ट करायची आठवण देखील करून देऊ. आम्ही आमच्या मुलींना उत्तम संस्कारांबरोबरच जग जिंकायचं धाडस देऊ. आम्ही आमच्या मुलींना उत्तम संस्कारासोबतच जग जिंकायचं धाडस देऊ. त्यांना सजग नागरिक करू त्यांना सजग नागरिक बनवू आणि त्यांना त्यांच्या पायावर उभं राहण्यासाठी सक्षम करू. आणि त्यांना त्यांच्या पायावर उभं राहण्यासाठी सक्षम करू. आपल्या भावनाची तर दृष्ट काढायला हवी हो. किती सुजाण समजूतदारपणे वागते बोलते बघा ना. म्हणजे माझ्याबरोबर जे घडलं त्यातून तिने इतर बायकांना सतर्क केलंय की तब्येतीच्या बाबतीत जागरूक असायला हवं. लक्ष्मी, पण फक्त भावनाचं कौतुक करून चालणार नाहीये. तिचा आदर्श डोळ्यासमोर ठेवायचा आणि शपथ घ्यायची. आणि फक्त तू नाही वीणा, तू सुद्धा इकडे दे जरा. हो का? हा, ती जे म्हणते ते तूही करायचंय. भावना एक मिनिट. हा, बरं, अगदी शपथ घेतो हा. आम्ही. शपथ घेतो की यापुढे तब्येतीकडे दुर्लक्ष करणार नाही. मी माझी, माझ्या सुनेची, माझ्या कुटुंबातल्या प्रत्येक स्त्रीचं वार्षिक काय म्हणतात ते मेडिकल चेकअप करू असं वचन देतो. मी पण वचन देते. ठीक आहे ना भावना? बरं, आता मी मगाशी तुम्हाला ज्याप्रमाणे सांगितलं की मी तुमच्यासाठी एक भेट आणलीये, ती भेट मी तुम्हाला आता देणार आहे. वटपौर्णिमेच्या पूजेचं धार्मिक महत्व आणि आध्यात्मिक महत्व तर आपल्या सगळ्यांनाच माहितीये. पण या वडाची पूजा करण्याचं एक शास्त्रीय कारण सुद्धा आहे बरं का. वडाच्या झाडाला आपल्या भारतीय संस्कृतीत प्रचंड महत्व आहे. त्याच्या फांद्या, पानं, पारंब्या सगळ्याच खूप औषधी असतात आणि म्हणूनच वडाच्या झाडाला अक्षय वृक्ष असंही म्हटलं जातं. कारण वडाचं झाड कधीच मरत नाही. त्याच्या पसरलेल्या पारंब्यांमुळे ते झाड कधीही मरत नाही आणि अखंड जिवंत राहतं. आणि म्हणूनच अशा या बहुपयोगी झाडाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून आपण वडाच्या झाडाची पूजा करतो. आपली पृथ्वी अशीच हिरवीगार राहावी आणि ही झाडं जगत राहावीत, यासाठी मी तुम्हाला वडाचं रोप भेट म्हणून देणार आहे. आपण सगळ्यांनी मोकळ्या जागेवर ही वडाची झाडं लावूयात आणि खऱ्या अर्थाने वटपौर्णिमा साजरी करूया.